विथ बेबी अँड मिल्क. ॲक्च्युली बऱ्याच वेळेस आपण असं पाहतो की जन्म झाल्यानंतर बाळाचा आईला बऱ्याच गोष्टी खाण्यापासून वंचित केलं जातं. तू हे खाऊ नको, तू ते खाऊ नको, हे खाल्लं तर ते होईल, ते खाल्लं तर हे होईल, असे बरेच सल्ले बाळाच्या आईला मिळत राहतात व त्यामुळे ना आई कन्फ्यूज होऊन जाते. तर खरं पाहिलं तर बाळाचा आईचा आहार आणि मिल्क सिक्रिशन किंवा बाळाचं येणारं दूध याचं काही रिलेशन नाही आहे. ॲक्च्युली डिलिव्हरी झाल्यानंतर बाळाच्या दुधासाठी आईची कॅलोरिक रिक्वायरमेंट ही वाढलेली असते. त्यामुळे बाळाच्या आईला सकस असा आहार किंवा परिपूर्ण आहाराची गरज असते व त्याचप्रमाणे ॲडिक्वेट प्रमाणात लिक्विड इंटेकची पण गरज असते. तरी आईला कुठल्याही डाएटपासून वंचित न ठेवता पूर्ण आहार देण्याचा आपण प्रयत्न करावा. त्यामुळे बाळाच्या मिल्क सिक्रिशनसाठी नक्कीच मदत होईल आणि त्यामुळे बाळाला सुद्धा खरं पाहिलं तर जेव्हा आपण आईला वंचित करतो सर्व गोष्टी खाण्यापासून, त्यामुळे मग आईला प्रोटीन्स आणि इतर व्हिटॅमिनची कमी होऊन जाते आणि त्यामुळे आईला वीकनेस येतो आणि त्यामुळे मिल्क सिक्रिशनसुद्धा अफेक्ट होतं. त्यामुळे आईला संपूर्ण सकस आणि परिपूर्ण आहार देण्याचा आपण सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे आणि सगळ्या गोष्टी खाण्यासाठी प्रमोट केलं पाहिजे.